म्हणजे माझी आणि असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांची शंका आहे की हा घात होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघात नाही तर घातपात होता असं रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या ॲक्सिडेंटबद्दल धक्कादायक प्रश्न उपस्थित केले आहे. रोहित पवारांच्या मते अजित पवारांचा मूळ प्लॅन हा कारने जाण्याचा होता, मात्र आदल्या रात्री काही कारणं पुढे करून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाई गडबडीत विमानाने प्रवास कसा करावा लागेल याचं नियोजन केलं गेलं होतं का, असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर विमानाचे दोन्ही पायलट ऐन वेळेवर का बदलण्यात आले, VSR कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कोणी दिलं होतं, असे प्रश्न रोहित पवार यांनी आज उपस्थित केले आहे. रोहित पवारांनी असा दावा केला आहे की पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या महत्त्वाच्या फाईलमुळे दादांना वेळ लागला. त्यानंतर पक्षातील एका बड्या नेत्याच्या उशिरामुळे कारचा प्रवास रद्द करून विमानाने जाण्याचा निर्णय दादांना घ्यावा लागला. मंडळी, रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताची फॉरेन एजन्सीकडून तपासणी व्हावी अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.